नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे सत्याचा प्लॅन असतो की अंकलला दारू पाजून त्याच्यात मनातून सगळं उकळून घ्यायचं. पण तसं काही झालेलंच नसतं. उलटं काय झालेलं असतं की अंकलनं आता पंकजला दारू पाजलेली असते. आता सत्या ह्याच्याकडून सगळं उकळण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या मित्रांना बोलतो, कॅमेरा चालू करा. अंकलना विचारतो, अंकल तुझं नाव काय आहे? तर अंकल म्हणतो, तुला माझं नाव माहीत नसती? मी तर खूप फेमस असती. तू कुणाला पण विचार, प्रत्येकजण मला माझ्याजवळ घेऊन येईल, असं ना त्याला बोलत असतो. तर यावरती सत्या बोलतो, हो का, पण तुमचं नाव मला सांगितलं नाही तर मग मला कसं लोक तुमच्याजवळ घेऊन येतील? तर तो बोलत असतो, माझं नाव का, मी तर खूप फेमस आहे, असं बोलत असतो. पण तो कुठलंही पूर्ण वाक्य न बोलता तो इतका फुल पिलेला असतो की त्याला काहीच बोला येत नाही आणि तो सत्याच्या खांद्यावरती आता झोपतो. आता सत्याच्या आणि त्याच्या मित्राच्या लक्षात आलं होतं की आता हो काहीच बोलत नाही, याच्याकडे काहीच बोलून काढण्यात काहीच अर्थ राहिला नव्हता. त्यांनी कॅमेरा तर चालू केला होता पण त्याचं वाक्य पूर्ण झालं नव्हतं आणि अंकलनं काय नाव वगैरे त्याचं काही सांगितलं नाही. कारण की सत्याने त्याला विचारलं असता तो एवढाच बोलला होता, माझं नाव माहीत नाही का तुला, मी तर खूप फेमस आहे आणि तुला कुणाला पण माझं नाव सांग, ते मला लगेच तुझ्याजवळ घेऊन येतील आणि माझं खूप मोठं शॉप आहे, एवढंच तो बोललेला असतो. यावरती आता सत्याच्या खरं लक्षात आलेलं आहे, काय तर नक्की गोंधळ आहे, काय तर नक्की काळा आहे, पण काय आहे ते अजून लक्षात आलं नाही. आणि ते सांगायच्या अगोदरच आता अंकल फुल पिल्यामुळे झोपी गेला आणि सत्याच्या खांद्यावरती, आणि त्यांना आता काहीच समजलं नाही. इकडे आपण पाहतो काय, आता निरोपाना मीराला बडबडत असते. तर यावरती मीरा म्हणते, अहो आई असं का म्हणताय, फुलाचं दुकान उघडायचं हे माझं स्वप्न होतं आणि ह्यांनी माझं हे स्वप्न पूर्ण केलं, ह्यात वाईट तरी काय आहे? तर यावरती निरोपा काय म्हणते माहिती आहे का प्रेक्षको, निरोपा म्हणते, वाईट म्हणजे वाईट म्हणण्यापेक्षा मला लाज वाटते, लाज, की माझी सून एक फुलवाली आहे. कसं वाटतं फुलं घ्या फुलं, फुलं घ्या फुलं म्हणणं कसं वाटतं? अगं बिझनेस म्हणजे काय माहिती आहे का, देविकाचे बाबा देविकाचे अंकल जे करतात ना त्याला बिझनेस म्हणतात, ही काय फुलंवाली म्हणायचं, काय फुलं फुलं करत असतेस? असं म्हणल्यानंतर मात्र मीरा म्हणते, आई असं का म्हणताय तुम्ही, फुलं बघितल्यानंतर आपलं मन किती प्रसन्न होतं सांगा बघू. चांगल्या कार्यक्रमाच्या वेळी आपण फुलंच आणतो ना घरी, लग्नाच्या वेळी नवरा नवरी पण फुलांचे हारच घालतात. आणि मला सांगा असं कुठला कार्यक्रम नाही ज्यामध्ये आपण फुलं वापरत नाही. फुलं बघितल्यानंतर कोणाचंही मन प्रसन्न होतं आणि आपल्या जीवनाच्या शेवटच्या अंत्ययात्रेवेळी पण फुलंच असतात नाही, असं मीरा आईला उत्तर देते. हे ऐकल्यानंतर आता निरोपा बोलते, काय गं तुझी जीभ लय चुरू बोलायला लागली, मला लय शहाणपणा शिकवायला लागलीस का काय तू? बास का तुझं फुलं पुरं आणते, तुझं तुझ्याजवळच ठेव. ती वही आणि पेन बंद कर आणि आज संध्याकाळी नॉनव्हेजचा मेनू करायचा आहे, अंकलच्या आवडीचा आहे देविकाच्या, त्यामुळे त्याच्या तयारी लाग, हे सगळं बंद करून ठेव, असं निरोपा मीराला रागाने बोलते. मीरा यावरती काहीच बोलत नाही. तिला वाईट तर वाटलेलं असतं पण आता सासूपुढं तिचं काहीच चालत नाही. निरोपा तिथून निघून गेल्यानंतर मीरा मनामध्ये विचार एवढा करते की काही नाही, आई सांगून तर गेले आहेत नॉनव्हेजचं जेवण सगळ्यासाठी कर म्हणून, पण एकदा हे घर येऊन देत ना मग मला कळेलच जेवण सगळ्यांसाठी अंकलसहित करायचं आहे का फक्त आपल्यापुरतं करायचं आहे, असं ती मनामध्ये बोलत असते. इकडे आपण पाहतो काय, तर सत्य आता अंकलला गाडीत घेऊन बसण्यासाठी आलेला असतो. कारण की आता अंकल फुल पिलेला असतो, त्याला चालता येत नसतं आणि मीराला तर वाटत असतं की सत्याने नक्कीच काय तर त्याच्या मनातून उघडून काढला असणार आहे. आणि आता सत्या अजूनही त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असतो, अंकल तुमचं नाव काय आहे सांगा, तुमचं नाव काय आहे सांगा. तर यावरती अंकलला अजून काहीच बोलता येत नसतं. तो फुल पिलेला असतो त्यामुळे त्याला पूर्ण कुठलेही शब्द फुटत नसतात. तर त्यावरती सत्या अजून एक ट्राय करतो आणि बोलतो, अंकल तुम्हाला कोंबडी शपथ आहे बरं का, सांगा बघू खरं तुमचं नाव काय आहे? असं बोलल्यानंतर कोंबडीची शपथ घेतल्यानंतर अंकलला जरासं कसं तर वाटल्यानंतर तो ते स्वतःचं नाव घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते नाव फक्त सू असं एवढंच करत असतो, त्याचं पूर्ण नाव त्याला घेताच येत नाही. आणि तो त्याच काही तर बडबडत विचित्र काही तर बडबडत डान्स करायला लागलेला असतो. त्यावरती सत्या बोलतो, आता अवघड झाला आहे, आता हा काय बोलल असं काय वाटत नाही. सत्याचे मित्र म्हणतात, नाही सत्या आता काय हा बोलणार नाही बघ, आता फुल झालेला आहे, याच्याकडून काय काढून घेण्यात काही अर्थच राहिलेला नाही, असं आता मात्र सत्याचे मित्रांनी ते बोललेलं असतात. तेवढ्यातच सत्या म्हणतो, अरे तो पंकज कुठं गेला बघू, त्या पंकजला ह्याला नको म्हणत असताना या अंकलनं दारू पाजली, त्याला कुठं गेला शोधा बघू, असं सांगतो. त्यानंतर
पंकजला सोडण्यासाठी आता सत्याचे मित्र जातात, कारण की पंकज कधीही दारू पित नसतो, पण आज त्याला दारू पाजल्यामुळे त्याची अवस्था नक्कीच बिकट असणार आहे त्यांना माहीत होतं. आता त्याला शोधलं पाहिजे आधी. मग ते मित्र त्याला शोधायला जातात आणि सत्या अंकलला घेऊन उभा राहिलेला असतो आणि अंकलला बोलत असतो, अंकल सांगा की तुमचं नाव काय? ओ कोंबडी शपथ, ओ कोंबडी शपथ. काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. तेवढ्यातच आता त्याचे मित्र पंकजला शोधत असतात आणि त्यांना आता पंकज गाडीमध्ये झोपलेला दिसतो. त्यानंतर त्याचा मित्र म्हणतो, अरे सत्या, इथं तर झोपलाय बघ पंकज, गाडीमध्ये झोपलाय, ये इकडं. असं बोलल्यानंतर आता अंकलला घेऊन ना आता सत्या गाडीमध्ये बसण्यासाठी नेतो. त्यानंतर पाहतो तर काय, तर पंकज गाडीच्या सीटवरती झोपलेला असतो आणि आता सत्या उठवत असतं, ए उठ रे पंकज उठ, असं बोलत असतो. तर पंकज बोलत असतो त्याला, ए काय रे, तुझं माझ्या बेडरूममध्ये काय काम आहे? कशाला आलेस माझ्या बेडरूममध्ये? असं तो बरळत असतो. तर सत्या म्हणतो, ए तुझी बेडरूम नाही ती माझी गाडी आहे, कळालं का, उठ चल, असं म्हणतो. त्यानंतर तो उठतो. तेवढ्यातच अंकलला आता बोलतो सत्या, अंकल आता लक्षात ठेवायचं, घरी गेल्यानंतर ना तुम्ही सांगायचं घरातल्यांना की तुम्ही दारू पाजली म्हणून. अंकल दारूमध्ये बोलत असतो, बरळत असतो, अरे बापरे, जावाई झोपला, जावाईची कोंबडी झाली, असा बरळत असतो. त्यानंतर सत्या जेव्हा म्हणतो की तुम्ही दारू पाजली म्हणून सांगायचं, अंकल म्हणतो मी नाही पाजली. तर यावरती पंकज बोलतो, मी सांग ना सत्या, तूच मला दारू पाजली, असं पंकजही बरळत असतो. आता मात्र सत्याचं टेन्शन खूप वाढलेलं असतं, कारण की धड हाती काही लागलंच नाही, उलटा तर काहीतरी मोठा प्रॉब्लेम होऊन बसला होता. कारण की हे दोघे एवढे पिले होते, या दोघांना ह्या अवस्थेत घरी नेणं तर खूप कठीण झालेलं असतं. आणि आपल्याला माहिती आहे पंकज काय सत्यावरती सगळं डोंबर पसरणार होता. तो बोलला होता, तुझंच नाव सांगणार तू मला दारू पाजली म्हणून. आणि अंकल मात्र त्यांनी जी चूक केली त्याची जबाबदारी घ्यायला काही तयार नसतो. तो बोलतो असतो, मी नाही पाजली. आता मात्र सत्याला टेन्शन आलेलं असतं. तो करायला गेला एक आणि झालं मात्र एक. त्याला काय करायचं होतं सगळं उलटं होऊन बसलं होतं ते त्याच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर आपण पाहतो काय, तेवढ्यातच आता सत्याचा फोन वाजत असतो, कारण की आता मीराला तिकडून माहिती घ्यायची असते की आता सत्याने तिकडं काय केलं, अंकलचं खरं सत्य समजलं का नाही हे त्याला पाहायचं होतं. म्हणून मीरा त्याला फोन करत असते. आता मीराचा फोन आलाय म्हटल्यानंतर सत्या तिथल्या गोंधळात फोन उचलत नाही, थोडासा बाजूला जातो आणि फोन उचलतो. इकडे मात्र मीरा सगळ्यांच्यापासून लपून फोन लावत असते, कारण की कोणी ऐकू नये असं तिला वाटत असतं. इकडे सत्याला फोन लावल्यानंतर सत्याला बोलते, काय अहो काय झालं तिकडं, काय समजलं का तुम्हाला, अंकल काय बोलले का? तर यावरती सत्या काय उत्तर देत नाही खरं, कारण की काही सांगण्यासारखंच राहिलं नसतं. आणि इकडे पाहतो तर काय आपण, इकडे बाजूचे आवाज एवढे होत होते की आता मीराच्या लक्षात आलं की हा पंकजचा आवाज आहे. मीरा बोलते, हा पंकज भाऊजींचा आवाज आहे ना. त्यावरती सत्या बोलतो, मीरा आता मी तुला काही सांगत नाही, मी घरी आल्यानंतर तुला सगळं सांगतो, असं बोलून तो फोन ठेवतो. त्यानंतर अंकलना मागच्या गाडीमध्ये बसून पुढं पंकजला सीटवरती बसवतो आणि त्यानंतर सीट बेल्ट लावत असतो. मीरा विचारत असते, अहो काय झालं ते तर सांगा, पण आता सत्याने तिला काही सांगितलं नसतं. त्यानंतर त्याचे मित्र अंकलला पाठीमागं नीट घालतात आणि दरवाजा लावतात आणि आता पुढं सत्या ड्रायव्हिंग सीटवरती बसलेला असतो. तर यावरती आता पंकज म्हणत असतो, ए ड्रायव्हर गाडी हलव म्हणत असतो. त्यानंतर सत्या बसल्यानंतर म्हणतो, ए तू कशाला गाडी चालवतो, मी चालवणारे गाडी, असं तो नशेमध्ये बरळत असतो. त्यानंतर ह्या दोघांना घेऊन आता सत्या घरी निघालेला असतो. आता पंकज जास्त दारू पिल्यामुळे तो काय तर पडू नये पुढं म्हणून त्यानं आता त्याला सीट बेल्ट लावलेला असतो. तर यावरती पंकज म्हणत असतो, ए मला का सीट बेल्ट लावलाय तू, काढ माझा सीट बेल्ट, असं त्याला म्हणत असतो. तर यावरती सत्या म्हणला, शांत बस, म्हणे मी गाडी चालवणार आहे, असं बोलून आता ते गाडीतून त्यांना घरी घेऊन चाललेला असतो. आणि हे मात्र फक्त बरळत असतात दोघेही, कारण की ह्यांना पूर्णपणे शुद्ध राहिलेली नसते. सत्याला मात्र फुल टेन्शन आलेलं असतं की आता घरी जाऊन काय होणार आहे, घरातले तर माझ्यावरतीच खापर फोडण्यात म्हणजे बरं, असं त्याला वाटत असतं. त्यानंतर या दोघांना धरून तो घरामध्ये येत असतो आणि तो सांगत असतो, आता अंकल तुमचं तुम्ही घरातल्यांना सांगायचं तुम्ही पंकजला पाजली म्हणून. त्यावर ते अंकल बोलतो, मी नाही त्याला पाजली. आणि हे चालू असतं कुकडुक्कू. आणि इकडे पंकज पण बोलत असतं टुडुक. हे दोघांचं काही तर वेगळंच बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर सत्या त्या दोघांना आतमध्ये घरामध्ये घेऊन येतो. घरामध्ये मात्र सगळे आता हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि आता ह्या दोघांना पाहून ह्या अवस्थेमध्ये मात्र आता खूप गरम वातावरण होणार असतं आणि ते सगळं आता सत्यावरती जाळ निघणार असतो. इकडे पाहतो काय, आता अंकलला आणि पंकजला ते दोघं त्या खुर्चीवरती बसवतं. तेवढ्यातच आता घरातले सगळे येतात. घरातले आल्यानंतर आता सगळे विचारायला लागले असतात, काय झालं ह्या दोघांना, पंकज तुला काय झालं आहे, आता देविका विचारत असते. आणि देविकाला त्याच्याजवळ गेल्यानंतर आता खूप वास आलेला आणि लक्षात आलेला असतो.
तर यावरती सत्या बोलत असतो, अंकल बंद करा ती कोंबडी चिकन चिंगडी कुपन बंद करा ते, असं म्हणत असतो. आता हे सगळं दृश्य पाहून ना सत्याच्या बाबांना खूप विचित्र वाटलेलं असतं. आता हे झालं तर काय. देविका पंकजच्या जवळ जाऊन म्हणत असते, पंकज काय झाले, तू दारू पिलेस का काय पंकज, असं आता देविका म्हणत असते. आता पंकजनं दारू पिली म्हणजे आता निरोपाच्या बबड्यानं दारू पिली म्हणल्यावर निरोपाचा पारा आता खूप चढलेला आहे. आता आपण उठून पाहतो काय, पंकज नशेमध्ये काही पण बरळत असतो, उभा राहून काय पण विचित्र आवाज करत असतो, डान्स करत असतो. त्याला नंतर खुर्चीमध्ये बसवते. तर यावरती आता सत्या बोलतो, मी काय केले नाही त्या अंकलला विचारा, असं सत्या म्हणत असतो. त्यानंतर इकडे मीरा म्हणत असते, अहो काय झालं आहे, तुम्ही काय करायला गेला होता, होऊन काय बसलं, आणि पंकज भाऊजी कशी दारू पिली, असं आता मीरा विचारत असते सत्याला. पण सत्या बोलतो थांब तुला सांगतो मी काय झालं आहे ते. त्यानंतर मात्र देविका इकडे म्हणत असते पंकजला, पंकज तू दारू पिलास का, तू दारू पिलास, तू कशासाठी दारू पिलास, असं विचारत असते. आता मात्र निरोपाचं सगळं जे निघणार होत असतो जाळतो आपल्या सत्यावरती. बोलते, ए सत्या खरं सांग मला, काय केलंस तू, पाजलीस नाही ह्या दोघांना दारू, काय केलं सांग तू, तुला प्यायची होती तर तुझी तू प्यायची होती ना, ह्या दोघांना का पाजलीस तू दारू, अशी म्हणत असते. आणि निरोपा म्हणते, आपल्या सगळ्यांना काय सगळ्यात सांगलीला माहिती आहे ह्या घरात दारुडा कोण आहे ते, दारुडा तर शेवटी दारुडाच, काय गरज होती रे, तू प्यायची तर तुझी तू प्यायची, आणि तू पंकजला का पाजली सांग बघू दारू. आता पंकजचे सासरे काय म्हणतील सांग बघू, जावई त्यांचा दारू पितो म्हणून मुद्दाम पाजली त्यानं माझ्या पंकजला दारू, माझ्या पंकजची इमेज खराब करायची होती त्याला त्याच्या सासऱ्यांपुढे, असं म्हणत असते. तर यावरती सत्या बोलतो, मला काय विचारतेस, ते सासऱ्याला विचार त्यानं पाजली, असं बोलल्यानंतर मात्र सगळी आता आपल्या सत्याकडेच पाहत असतात. तर जेव्हा सत्या बोलतो की सासऱ्यानेच पाजली, सासऱ्या बघत होता आपल्यासारखं जावई करायला, त्यानं पाजली, मी नाही पाजली, असा म्हणत असतो. आता काय करायचं, आजीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. आता सत्या काय करायला गेला एक आणि झालं एक, असं आजीला वाटलेलं असतं. जेव्हा सत्या बोलतो की सासऱ्यानं पाजली, तेव्हा तुम्ही विचारा, असं करून सत्या अंकलजवळ जातो. यावरती निरोपा बोलत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्या पोराचं वाईट करायला टपलायस का, तुला बघवलं नाही का त्याचे एवढे सगळे घरचे चांगले आलेले, त्याचे घरचे सगळे एवढं चांगलं आहे, तू मुद्दाम त्याची इमेज खराब करायसाठी केलं होतंस. इकडे रिया आणि रवी पण पाहत असतात, कारण की त्यांना सत्याला बडबडत आहे म्हणजे वाईट वाटलेलं असतं. तर सत्या बोलतो, मी काय नाही केलेलं, ते विचार जा तू, त्याच्या सासऱ्यानेच पाजली आहे, असं म्हणत असतो सत्या. इकडे बाबा अजून एकही शब्द बोललेले नसतात, कारण की त्यांना अजून काय झालंय काय नाही ते कळायला नसतं. मात्र मीरा बोलत असते, अहो हे असं का तुम्ही बोलताय, पंकज भाऊजी दारू पिले ना, मग तुम्ही ह्यांना का बोलताय, असं बोलल्यानंतर निरोपा बोलते, तू शांत बस, तू मध्ये बोल नको, अख्ख्या सांगलीला माहिती आहे घरामध्ये दारू कोण आहे, तर दारुडा तो दारुडाच शेवटी, प्यायची होती तर स्वतः प्यायची ना, माझ्या पोराला कशाला पाजली, असं म्हणत असते. आता यावरती अजूनही सत्याचे बाबा काही बोललेले नसते. आता सत्या अंकलजवळ जातो, अंकलला बोलत असतो, अंकल सांगा तुम्ही कुणी दारू पाजली, तुम्ही सांगा पंकजला दारू कुणी पाजली, असं सत्य आता अंकलला जाऊन विचारत असतो. कारण की निरोपाला समजावून सांगत तर काही पटतच नसतं की हे सगळं अंकलनं केले म्हणून. आता देविकाला थोडंसं टेन्शन आलेलं असतं की नक्की आता दारू पिल्याने अंकल सत्याला काय बोलून तर बसलेले नाहीत ना, हा विचार तिच्या डोक्यामध्ये असतो. पण निरोपा बडबडत असते फक्त आणि फक्त सत्याला, कारण की तिला माहीत असतं पंकज कधी दारू पित नाही. आणि मग तू सांगली फिरवायला म्हणून घेऊन गेला होतास ना त्यांना, मग हे अशी ह्यांची अवस्था कशामुळे झाली, ही अशा अवस्थेत कसे घरी आले, हे त्याला प्रश्न विचारत होते. मीराला तर खूप वाईट वाटत असतं, कारण की आता सगळे मिळून आता सत्यालाच बोलत आहेत हे तिच्या लक्षात आलं होतं. तर इकडे अंकल मात्र आपलं कोंबडी शपथ चिकन शपथ हेच चाललं होतं, मी नाही दारू पिलो, मी नाही दारू पिलो, परत म्हणतो काय नाही, बिझनेस मिटिंगमध्ये मी थोडीशी पितो, एवढीशीच पितो, असं म्हणत असतो. आणि हे जे नाटक चाललेलं असतं, पण एवढी दारू पिल्यानंतरही तो ना त्याच्या स्क्रिप्टमध्येच असतो, त्या स्क्रिप्टच्या बाहेर अजूनही काही बोललेला नसतो. त्यामुळे आता का नाही खरं देविकाला दिलासा आलेला असतो, कारण अंकल काय अजून तर काय स्क्रिप्टच्या बाहेर बोललेलं नाही हे तिच्या लक्षामध्ये आलं होतं. तर देविका बोलते, अंकल काय बोलताय तुम्ही शुद्धीत आहे का, कसं बोलताय, काय बरवताय तुम्ही का दारू पिला, तुम्ही दारू पिता का, असं आता देविका अंकलला म्हणत असते. तर अंकल बोलतो, मी शुद्धीमध्येच आहे असं उभं राहून बोलतो आणि नंतर तो खुर्चीमध्ये खाली बसतो. आता मात्र आता सत्याला आपल्याला सगळ्यांच्या पुढं सांगून टाकायचं होतं की यावं तुम्हाला माहीत नाही हा अंकल कसला आहे, हा खोटाडा अंकल आहे, हे त्याला सांगायचं होतं. त्याच्यासाठी मी केलं, हे माझं म्हणणं तर ऐकून घ्या. पण इकडे अंकल उलटा होतो आणि उलटा होऊन सत्यावरती सगळं पाडतो आणि बोलतो,
मी पंकज पण नाही म्हणत होता प्यायला, मी पण प्यायला नाही म्हणतो, या सत्यानं आम्हाला पाजली असं बोलल्यानंतर मात्र आता सत्याचा हात उचलले असतो मारायसाठी अंकलला. ते पाहून आता सत्याचे बाबा सत्यावरतीच ओरडतात. इकडे आता देविकाला भीती वाटलेली असते. आता हा सत्या अंकलला मारतोय का काय म्हणून ती आता तिकडे मोठे डोळे करून बघत असते. अंकल मात्र भिलेला असतो, कारण की सत्याने बरोबर हात उचललेला असतो त्याला मारण्यासाठी. तेवढ्यातच आता खरे सगळे ओरडतात सत्याला, आणि आता सत्याचे बाबा हाताला धरून बाजूला ओढून घेतात. हे पाहून मात्र तर सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं, कारण की सत्या सांगत असतो की हे सगळं अंकलनं केलेलं आहे, पण त्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवलेला नाही. तेवढ्यातच पंकज बोललेला असतो की तूच पाजलीस मला, अंकलनं नाही पाजली, तूच पाजलीस मला असं बोलत असतो. त्यानंतर मात्र देविका सासूकडे बोलते, बघितलं काही तुम्ही, हा कसा आहे, हा कसा खोटारडा आहे, त्यानं केलं आहे सगळं असं सासूला म्हणत असते देविका. आता अंकल मात्र भिवून सत्याकडे पाहत असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर बघायला गेलं तर सत्याच्या बाजूनं काहीच नसतं. त्यामुळे आता बाबा त्यालाच ओरडत असतात. बाबा त्याला हाताला धरून बाजूला घेतात आणि जोरात त्याच्या कानाखाली मारतात. आता मात्र बाबाने कानाखाली मारल्यानंतर सत्या बोलत असतो, अहो मी काय सांगते तुम्ही ऐकून तर घ्या. तर बाबा बोलतात, काय तुझं ऐकून घ्यायचं आहे, माझा विश्वासघात केलास तू. एक तर तू सांगली फिरायला म्हणून घेऊन गेला होतास त्यांना, ते दारू पिऊन आलेस कशी घरी, मला काय बोलावतास मी पिणार नाही म्हणून, आणि तू हे कशासाठी केलंस, काय बोलते निरोपा, ते सगळं खरं आहे ना असं बाबा म्हणत असतात. तर यावरती मीरा तिथे येते आणि बोलते, बाबा अहो असं का करताय तुम्ही, त्यांचं ऐकून तर घ्या ना, काय म्हणतात ते. तर यावरती बाबा म्हणतात की काय त्याचं ऐकून घ्यायचं आहे, त्यानं काय माझा विश्वासघात केला आहे, काय करून ठेवलं त्यानं. आज हे स्वतः पितो तर पितो ना, आज त्यानं पंकजला पाजली, आलेल्या घरच्या आपल्या पाहुण्यांना दारू पाजली, काय गरज होती त्याला, असे बोलून मोठ्याने आता खरं सत्यावरती ते रागवत असतात. कारण की आपल्या सगळ्यांना माहीत असतं, कारण की सत्या हा दारू पित असतो, पंकज पित नसतो, आणि त्यानंच हे केलं आहे. यावरती मात्र आता निरूपानं तिचं तोंड सोडलेलं असतं, बोलत असते, हा दारुडा शेवटी नालायक मूर्ख नीच आपल्या गायकवाड घराण्याला लागलेला डाग आहे तो डाग असं बोलत असते. दारुडा कुठला, मुद्दाम त्यानं केला आहे, आपल्या घराची सगळी सुख शांती ह्याच्यामुळे हिरावली आहे असं बोलत असते. आणि हे सगळं बोलल्यानंतर खरंच सगळ्यांना वाईट वाटलेलं असतं, कारण की निरोपा म्हणत असते, नावडता मुलगा ह्या घरचा नीच आहे, काही कामाचा नाही, मुद्दाम केला आहे त्याने, ते आपल्या घराला लागलेला डाग आहे. हे बोलल्यानंतर मात्र आता सत्याच्या बाबांनाही वाईट वाटलेलं असतं, पण आता बोलण्यासाठी काहीच नसतं, कारण की सत्याची खरी चूक असते. त्यानंतर आता इकडे देविका म्हणत असते की आई आपण ह्यांना हॉस्पिटलला घेऊन जावे का, हे कशी तर करत आहेत असं बोलून तिने तो विषय थोडासा टाळलेला असतो, कारण की गरम वातावरण झाल्यानंतर तिचं काहीतरी बाहेर पडेल असं तिला वाटत असतं. पण इकडे पंकजची जराशी स्थिती बिघडल्यामुळे घरातल्यांचं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. आणि ते आता निरोपा म्हणत असते, बघितलंस का माझ्या पोराची काय अवस्था करून ठेवलीस, ते कशासाठी केलंस तू नीच, असं काही शब्द त्याला बोलत असते. तर यावरती आपण पाहतो बाबा म्हणतात, बस झाला तर आपण पंकजचं बघूया काय झालं आहे. तर यावरती देविका बोलते, अहो आई यांना आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया का, हे कसे तर करायला लागले आहेत, यांना काही तर त्रास व्हायला लागला आहे असं देविका म्हणत असते. तर यावरती आपलं सत्या याला एवढं घरातल्यांनी मारलेलं असून सुद्धा तो बोलतो, काही गरज नाही दवाखान्यात न्यायची, आत ताक असेल ते मी ताक घेऊन येतो असं बोलतो, कारण की त्याला माहीत असतं ताक पिल्यानंतर आता पंकजला बरं वाटेल ते, म्हणून तो आत किचनमध्ये ताक आणण्यासाठी जातो. हे पाहून मात्र तर सगळेच हे झालेलं असतात, कारण की त्यांना माहीत असतं सत्याला किती बोललं काय केलं तर शेवटी तो घरातल्यांची मात्र काळजी करत असतो, आणि तो आतमध्ये ताक आणण्यासाठी जातो. तर यावरती मीरा बोलते, थांबा मी आणते म्हणून, असं बोलून मीरा ही सत्याच्या पाठीमागून किचनमध्ये गेलेली असते. इकडे मात्र बाबांना वाईट वाटत असतं की झालं काय घरामध्ये, सत्यानं असं करायला नाही पाहिजे होतं असं बाबांना वाटत होतं. इकडे आता मीरा त्याच्या हातातून ग्लास वगैरे घेते, फ्रीज उघडते आणि पातेल्यातून ताक त्या ग्लासमध्ये ओतत असते आणि बोलत असते, अहो झालं तर काय बाहेर तिकडे सांगा ना. तर यावरती सत्या बोलतो, जे बाहेर झालं तेच झालं आहे. तर यावरती मीरा बोलते, अहो ते नव्हे, बाहेर काय झालं, तुम्ही गेला होतं तिकडे काय झालं, हे असं कसं गोंधळून बसला, मी बोलते ना बाबांशी, काय झालंय ते मला सांगा, मी बाबांशी बोलते. तर यावरती सत्या बोलतो, काय बी गरज नाही कुणाला काय सांगायची, कुणाला काय बोलायची, हे सगळं ना जशी ती खोटाडी आहे का नाही देविका, तसंच खोटाडा आहे अंकल, त्यानं सगळं माझ्यावरती घातलं असं तो बोलत असतो. आता मीरा त्याला विचारत असूनही आता मीराला सत्यानं काही सांगितलं नसतं. तो ग्लासमध्ये ताक घेतो आणि बाहेर पंकजला देण्यासाठी जातो. आता मात्र मीरा खूप वाईट वाटलेलं असतं की आता हे करायला गेलं एक आणि झालं एक, त्यांना देविकाच्या अंकलचं खोटाडेपणा बाहेर काढायचं होतं, पण आता सगळं खापर ह्यांच्यावरतीच फुटलं आहे. आता बाबांना मी सांगू तर कशी, कारण की ह्यांनी मला अजून काही सांगितलं नाही की बाहेर काय झालं आहे ते. मात्र आता सत्याला खूप वाईट वाटलं होतं. सत्या बोलला, मला आता कुणालाच काही सांगायचं नाही, जे झालं ते झालं असं बोलतो. यानंतर आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला भेटत आहे
की इकडं सत्या आणि मीरा बोलत असतात. हे सगळं देविका बाहेरून ऐकत असते. सत्या बोलत असतो, त्या अंकलचा मी गेलो दारू पाजून खोटाडेपणा बाहेर काढायला, आपण काय उलटं सगळं होऊन बसलं. आता मला काही करून त्या अंकलचा खोटाडेपणा बाहेर काढायचा आहे. जशी देविका खोटाडे आहे तसं अंकल पण खोटाडा आहे. आता हे सगळं चोरून देविकाने ऐकलेलं असतं. आता देविका ठरवते मला लवकरात लवकर हा चॅप्टर क्लोज केला पाहिजे, नाहीतर अंकलचं सत्य सगळ्यांसमोर येईल. त्याचबरोबर मला घरातून बाहेर हाकलून लावतील आई, असं ती विचार करत असते. आता त्यासाठी आपल्याला नक्कीच उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. हा एपिसोड इथेच संपत आहे.